हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे. काल एके ठिकाणी असं वाचताना खूप सुंदर ओळी वाचल्या, आरोग्याच्या बाबतीतच अर्थात. जेव्हा तुमच्या तोंडावर असं काही दाबलं जातं किंवा तुमचं ऑक्सिजन बंद केलं जातो, तेव्हा तुम्हाला इमिडिएटली कळतं की नाही, मला ऑक्सिजनची खूप गरज आहे. ऑक्सिजन माझ्यासाठी किती गरजेचं आहे. तीच गोष्ट पाण्याच्या बाबतीत आहे. पाणी जर तुम्हाला दिवसभर दिलं नाही तर तुम्हाला कळतं ॲट द एंड ऑफ डे की पाणी मला अतिशय गरजेचं आहे. ती गोष्ट अन्नाच्या बाबतीत अजून थोडे दिवस पुढं पुश केले की आपल्याला स्ट्रायकिंगली जाणवायला लागतं की अन्न आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे. जेव्हा इथंपर्यंत भूक जाते तेव्हा आपल्याला अन्नाचं महत्त्व कळतं. पण जेव्हा आपण 60-65 वर्षाचे होतो, काहीतरी गुडघे दुखतात, चालता येत नाही, ओबेसिटी असते, अनेक प्रॉब्लेम असतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की व्यायाम किती महत्त्वाचा होता. प्रत्येक गोष्टीचा एक पेस असतो. ऑक्सिजनला इमिडिएटली तुम्हाला कळतं, पाण्यासाठी 1 दिवस जायला लागतो, अन्नासाठी 2-3 दिवस जायला लागतात आणि व्यायामासाठी काही वर्ष जावी लागतात. ह्या गोष्टीचा परिणाम आपल्याला डायरेक्ट दिसतो. त्याचा अंदाज आपल्याला येत नाही की आज मी व्यायाम करत नाही आहे किंवा आज माझ्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आहे, काही नाही फरक पडत. त्याचा पेसच तेवढा नाही आहे. इट्स अ व्हेरी लाँग टर्म थिंग. हळूहळू येणारी गोष्ट आहे. त्यामुळं परिणाम हा होतोच, चांगला का वाईट हे आपल्या हातात आहे. त्यामुळं ऑक्सिजनची, पाण्याची, अन्नाची जितकी आपल्याला तीव्रतेनं गरज असते, तितक्याच तीव्रतेनं आपल्या शरीराच्या हालचालीची आणि उत्तम शारीरिक मानसिक आरोग्याची गरज असते. फक्त उशिरा कळतं. मी लवकर सांगते, तुम्ही लवकर सुरू करू शकता आणि म्हातारपणसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं जगू शकता. बाय.